अरुणं हरण भवभय दारुणं श्रीराम नवकञ्जलोचन कञ्जमुखकर कञ्जपदकञ्जारुणं हरण भवभय दारुणं श्रीराम नौमि जनक सुतावरं हरण भवभय दारुणं श्रीराम भज दीनबन्धु दिनेश दानवदैत्य वंश निकन्दनं रघुनन्द आनन्द कन्द कौशल चन्द दशरथ नन्दनं हरण भवभय दारुणं श्रीराम चापधर संग्रामजितखर दूषणं हरण भवभय दारुणं श्रीराम तुलसीदास शंकर शेष मुनि मन रंजनम् इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मन रंजनम् मम हृदय कंज निवास कुरु कामादि खलदल गंजनम् हरण भवभय दारुणं श्रीराम श्रीरामचन्द्र कृपालु भजमान हरण भवभय दारुणं हरण भवभय दारुणं श्रीराम 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 श्रीराम
जय श्री माताजी. आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि हळुवारपणे बंधन घेऊयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा. आता हळुवारपणे डोळे मिटूयात आणि आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण लक्ष, आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे 7 वेळा नेऊ. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री महाकाली आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या डाव्या बाजूतील सर्व दोष, सर्व बाधा हे या उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा. आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डावा हात आकाश तत्वाकडे करूयात. आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाश तत्वाकडे 7 वेळा नेऊयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री हनुमानजी आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या उजव्या बाजूतील सर्व दोष, सर्व बाधा हे या डाव्या हाताद्वारे आकाश तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची क्रियाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूया. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. आपण साक्षात श्री कार्तिकेय आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या मूलाधार चक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा, आमच्यामध्ये श्री गणेश तत्व प्रस्थापित होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा
कृपा करून हे या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमच्यामध्ये श्री गणेश तत्व जागृत करा. आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा, जागृत बनवा. श्री निर्मल गणेश साक्षात. ओम तमेव साक्षात श्री निर्मल गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. कृपा करून आम्हाला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा. आता आपण आपला उजवा हात आपल्या मध्य नाभी चक्रावर ठेवूयात. श्री लक्ष्मी नारायण साक्षात मंत्र घेऊयात. ओम तमेव साक्षात श्री लक्ष्मी नारायण साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या नाभीच्या भोवताली आपल्या भवसागरावर गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरूया. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिगुरु दत्तात्रय आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यामध्ये गुरुतत्व जागृत करा. कृपा करून आम्हालाच आमचा गुरु बनवा. आता आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा डाव्या बाजूला. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही, अहंकार नाही. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा. आता आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाव्या बाजूला लावून धरूया. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. आता आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरायचा आहे. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी माझ्या सहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही राग नाही, द्वेष नाही. मी माझ्या सहित सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे. कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा. आता आपण आपल्या उजवा हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या मागच्या बाजूला आपल्या बॅकाक्या चक्रावर ठेवूयात. श्री महाकाल भैरवनाथ साक्षात मंत्र घेऊयात. ओम तमेव साक्षात श्री महाकाल भैरवनाथ साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत आमच्या हातून काही कळत न कळत चुका झाल्या असतील, काही अपराध झाले असतील, परमेश्वरी कार्याच्या विरोधात काही कार्य झाले असेल तर कृपा करून आम्हाला क्षमा करा. कृपा करून आम्हाला क्षमा करा. कृपा करून आम्हाला क्षमा करा. तर आपण आपल्या उजव्या हातात आपल्या सहस्रारावर घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरूया. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हातातून वाहणाऱ्या चैतन्य लहरींवर आणि आपल्या सहस्रारामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमाताईंची अमृतवाणी ऐकूयात. सांगड बसते की त्या सांगडीमुळे सांपत्तिक स्थिती फार सुधारते. आता आमचे जसे हे विद्यार्थी आहेत तिथून आलेले,
तर ह्यांना मी विचारलं, ह्यांच्याजवळ पूर्वी काहीही नव्हतं, अगदी भंगण भिकाऱ्यासारखे राहत असत आणि एवढे श्रीमंत, ह्यांच्याजवळ एवढे पैसे, सगळं काही, ह्यांना काही राहण्याची सोय नाही, काय नाही. तर मी म्हटलं की हे काय तुमची राहणी आहे, असं कसं राहता तुम्ही? त्याच्यानंतर मग हे माझ्याकडे आले आणि ह्यांना पारबीट झाल्यानंतर लगेच त्यांची घरं व्यवस्थित, त्यांची राहणी व्यवस्थित, ह्यांच्याकडे रेडिओग्राम, कधी काही. मी म्हटलं हे कुठं आणायला आले, तुमच्याजवळ पूर्वी खायला सुद्धा पैसे नसायचे. म्हणे आता दारू बंद झाली ना, तिकडे जातात अर्धे पैसे. आता महागाई भत्ता कशाला? गुत्त्यात जायला. तुम्हाला काही खायला मिळत नाही अशातली गोष्ट नाही, पण त्याच्यामध्ये काही हरकत नाही, तुम्ही गुत्त्यात जरी गेले, पण त्याने होतं का तुमची लक्ष्मी पडते. इकडून बाटली आली की तिकडनं लक्ष्मीबाई गेल्या. कोणत्याही दारुड्या माणसाचे आपण पुतळे का उभे करत नाही? त्यांची स्थितीच नसते पुतळे उभे करण्यासारखी. आणि म्हणून दारू ह्या गोष्टीला, दारू, सिगरेट वगैरे ह्या सर्व गोष्टींना ह्या लोकांनी मना केलं होतं. आणि हे फार महत्त्वाचं आहे, त्याचं आपल्याला महत्त्व समजत नाही. फारच महत्त्वाचं आहे माणसाला, कारण ते चेतनेच्या विरुद्ध जातं. ज्या चेतनेने परमेश्वराला जाणायचं आहे, त्या चेतनेच्या विरुद्ध जी गोष्ट जाते ती किती वाईट असेल आणि किती हानिकारक असेल हे लक्षात आणलं पाहिजे. त्याच्यावर जे चक्र आहे त्याला हृदयचक्र असे म्हणतात. हृदयचक्र, कारण ते हृदयाच्या ह्या इथे मध्ये फुफ्फुसाच्या मधोमध असं असतं. आणखीन हे फारच महत्त्वाचं आहे, कारण ह्या चक्रावर जगदंबेचं स्थान आहे. मनुष्याला जेव्हा जेव्हा भीती वाटते तेव्हा तो आपल्या आईला आठवतो. जर त्याच्या लक्षात ही गोष्ट आली की तुझी आई ही जगन्माता आहे, अत्यंत शक्तिशालिनी आहे, ती वाटेल ते जरी झालं तरी ती तुझा बचाव करेल. आपण आता जगदंबेभितर पुष्कळ ऐकलेलं आहे, केवढ्या राक्षसांना मारून टाकलं, काय काय त्यांनी केलेलं आहे. तसंच एकदा फार रागवल्या होत्या आणि त्यांनीच तांडव नृत्य सुरू केल्याबरोबर शंकराला समजेना की आता काय होणार, जर आईच बिघडली तर काय होणार. तर स्वतः तिच्या मुलाला तिच्या पायाखाली घातल्याबरोबर अगदी अलगद आपला पाय ठेवून एवढी मोठी जीभ त्यांनी काढलेली आहे, असं आपण वाचलेलं आहे. आणि ही सगळी गोष्ट खरी आहे आणि त्याचं प्रत्यंतर आपल्या आयुष्यात येतं. म्हणजे जेव्हा मनुष्य, त्याला सेन्स ऑफ इन्सिक्युरिटी म्हणतात, किंवा जेव्हा इन्सिक्युअर्ड किंवा अरक्षित असं त्याला वाटायला लागतं की आता माझ्यावरती काहीतरी संकट येणार आहे, काही होणार आहे, आणि त्यावेळेला आपलं हृदय धडधड धडधड होऊ लागतं. हे हृदय धडधड होण्याचं कारण आहे की आपलं हे चक्र जे आहे ते भ्रमित होतं, तिथून ती शक्ती नष्ट होते किंवा लुप्त पावते. ज्या माणसांना विशेष करून काहीतरी भूतबाधा वगैरे अशी जी भीती वाटते की आम्हाला भूत लागलं आहे किंवा आम्ही बाहेर गेलो, आम्हाला काहीतरी धरलं आहे वगैरे असं वाटत असतं, त्यांची सुद्धा ही स्थिती. जेव्हा हे चक्र रक्षित होतं, जेव्हा हे चक्र आलोकित होतं, त्यावेळेला माणसाची रक्षा वाढते. आता पुष्कळ बायकांना ब्रेस्ट कॅन्सरची बिमारी असते. आता ते लोकांना असं वाटतं की ब्रेस्ट कॅन्सरची बिमारी म्हणजे काहीतरी दुसऱ्या कारणामुळे झालेली आहे, पण अगदी सरळ गोष्ट आहे की जर त्या बाईला रक्षित वाटत असलं तर तिला ब्रेस्ट कॅन्सरची बिमारी होईल. तसंच आपल्याला पुष्कळांना श्वासाची बिमारी असते. आम्ही अनेक श्वासाचे रोग काढलेले आहेत आणि बरं केलेलं आहे. आपले काश्मीरचे जे गव्हर्नर होते सहाय साहेब म्हणून, भगवान सहाय साहेब, त्यांना 25 वर्षाची ह्याचा रोग होता, म्हणजे श्वासाचा, आणि तो अगदी 5 मिनिटात आम्ही बरा केला. म्हणजे जर हे चक्र तुम्ही जर व्हायब्रेशन्स देऊन किंवा हे चैतन्य लहरी देऊन जर तुम्ही बरोबर स्थित केलं तर अगदी मनुष्याला नेहमीसाठी बरं वाटतं, कारण त्याचं ते चक्र ठीक झाल्याबरोबर जगदंबा जागृत होऊन त्याच्यामध्ये ही अरक्षितपणाची जी भावना आहे ती नष्ट पाहून आणि तो अत्यंत सुखासमाधानाने राहू लागतो. त्याच्यावर जे चक्र आहे हे विशुद्धी चक्र, हे फारच महत्त्वपूर्ण आहे, कारण हे चक्र, ह्याच चक्रामुळे मनुष्य जनावरापासून मानव झालेला आहे. त्यांनी आपली मान खालून वर उचलली, त्या ठिकाणीच तो मानव झालेला आहे. आणि हे जे मान आहे, ह्या मानेला आपण कोणाही समोर झुकवायचं नसतं, असत्यापुढे तर मुळीच झुकवायचं नसतं. पण जर साक्षात परमेश्वरच असला किंवा साक्षात जर खरोखर असा मनुष्य असला की जो वंदनीय आहे, त्याच्यासमोरच ही फक्त मान झुकवली पाहिजे. आणि त्यामुळे आपण उठल्या सुटल्या ज्याच्या त्याच्या पायावर येतो, मग ते भूत असे ना की ढोर असे ना, सगळ्यांच्या पायाखाली आपले हात घालायची काही गरज नाही. आमच्यावरही पायावर येऊ नये, जोपर्यंत तुम्हाला काय प्रचिती होत नाही तोपर्यंत मुळीच तुम्ही पायावर येऊ नये. पण ह्याबद्दल मी 2 अनुभव पाहिले. आम्ही लंडनला असताना लोकांना तर त्यांना हा राग की माताजींच्या पायावर काय यायचा, म्हणजे 5 झाल्यावर सुद्धा. आणखीन इथे मी परवा म्हटलं गावात की आता नको दर्शन,
फार झालं तर सगळ्यांना वाईट वाटलं की माताजी दर्शनसुद्धा आम्हाला दिलेलं नाही. म्हणजे अशी 2 टोकं आहेत, अशी 2 टोकं आहेत जगामध्ये. तर सांगायचं असं आहे की सुज्ञपणाने हे समजलं पाहिजे की मानव हा अत्यंत उच्च कोटीतला एक विशेष बनवलेला प्राणी आहे आणि त्याने प्रत्येक माणसासमोर आपली मान वाकवायची नाही. तसंच हे विराटाचं स्थान आहे. विराट म्हणजे हे सबंध जे आहे, असाच परमेश्वर सबंध आहे आपल्यासारखाच आणि त्याच्यातले आपण एक एक लहान लहान पेशी आहोत, सेल्स आहोत. हे जे सेल्स आपण आहोत अगदी परमेश्वरासारखेच बनवलेले आहोत. जेव्हा हे जागृत होता तेव्हा त्या विराटाला ते जाणून घेतात. हे असं विराट स्वरूप हे इथून जाणलेलं जातं. म्हणून जे लोक तंबाखू खातात, आता नगरला तर मला तंबाखू एवढी पिकते की नाही माहिती, पण प्रत्येकाच्या गळ्यात तंबाखू दिसते मला. तर ही तंबाखू कुठं आली या नगर जिल्ह्यात हे काय मला समजत नाही. पण म्हणजे इतकंच नाही, पण बायकासुद्धा ते काहीतरी काळं वेळं लावत असतात आणि काहीतरी असं करत असतात. ते काय कशा तऱ्हेची तंबाखू ती कुठून आली देवाला ठाऊकी. पण त्या तंबाखूमुळे मात्र हे चक्र असं जाम लोकांचं बसलेलं आहे की त्यांच्या मुलांना खोकले, मुलांच्या मुलांना खोकले आणि त्यांनाही सारखा त्रास, श्वास लागलेला, अशी सर्व स्थिती या तंबाखूमुळे होते. पण सांगून कुणी ऐकत नाही. म्हटलं तंबाखू सोडा तर सोडवत नाही. फक्त सहजयोगात आल्यावर मात्र त्या तंबाखूला सोडावं लागतं आणि ती सुटते कशी वगैरे बरेच मजेदार अनुभव लोकांनी सांगितले. पैकी एक गोष्ट, ते सहज आल्यावर फार कार्य करत असत आणि फार आम्हाला प्रिय होते. सगळं काही असताना सुद्धा त्यांना तंबाखू पूर्णपणे सोडता येणार. कधी कधी हुक्की यायचीच त्यांना. शेवटी एकदा मी आले असताना सुद्धा त्यांनी तंबाखू घेतली होती, पण माझ्या लक्षात आलं, त्यांना वाटलं माझ्या काही लक्षात आलं नसेल. त्याच्यानंतर मी आपलं उगीच काना डोळा केला, म्हटलं बघूया आता कसं काय होतंय ते. तर त्याच्यानंतर मला सांगायला आले की अहो माझं तोंड माताजी एकदम हनुमानासारखं होतंय, कधी कधी असं वाटतंय जसं काय फुगायला लागलं. हे कसं काय, हे सहयोगाने मी काय आता हनुमान होतोय की काय मला मी म्हटलंय बघा तुम्ही तंबाखू घेता की नाही. हो म्हणे माताजी आम्ही घेतो. कानाला हात लावला. म्हटलं आता माझ्यासमोर वचन द्या आणि तुमची सोडवते मी. जरा असा प्रयत्न करा, कारण आता पार झाल्यामुळे काय त्याची विशेष गरज वाटत नाही. म्हणजे सुटलाच आहे. म्हटलं आता ते जे थोडंसं तेही सोडा, म्हणजे हे हनुमानपणा जाईल. आणि त्याच्यानंतर त्यांनी ती सोडून टाकली. असे सहयोगाने फार सहज इलाज होतात आणि अगदी मजेदार इलाज होत असतात आणि सगळ्यांनी ते अगदी मजेने बघावे असे इलाज असतात. त्याच्यानंतर हे जे विशुद्धी चक्र आहे हे मी ह्याचं महात्म्य सांगावं तेवढं कमी, कारण 16,000 नाड्या त्या चक्रावरती अवलंबून आहे. तेव्हा तुम्ही हे लक्षात आणलं पाहिजे की तुम्ही जे हे सहज 2 आण्याची सिगरेट घेऊन पिता ते त्या 16,000 तुमच्या नाड्यांना तुम्ही नष्ट करत आहात आणि त्या किती मुश्किलीने बांधल्या गेल्या, त्या कुठून कुठून कशा कशा धावतात वगैरे त्याच्याबद्दल तुम्हाला जराशी सुद्धा माहिती नाही. आता लंडनला इथपर्यंत झालं आहे की डॉक्टर सांगतात, इतकंच नव्हे पण प्रत्येक सिगरेटवर लिहिलेलं असतं की ह्याने तुमचा प्राण जाईल आणि तुम्हाला कॅन्सर होईल, तरी सुद्धा लोक येतात. अहो बसा, तुम्ही काय सिगरेट पिता का, निघाले कशाला, बसा बसा, असं मधूनच उठून जाऊ नका. सिगरेट प्यालेले लोक निघाले. अहो मी काय आता सोडायला म्हणत नाही. अगदी बरोबर मला कळतं कोण सिगरेट आता तर त्या सिगरेटचा एवढा कॅन्सर झाला, हे झालं तरी लोकांना सुटत नाही आणि मला ते समजतं, कारण सवय अशी गोष्ट आहे ती सुटत नाही. फक्त त्याला सहृदयतेने आम्ही समजून घेतलं पाहिजे आणि आपले व्हायब्रेशन्स ठीक केल्यावर ती आपोआप सुटते, ती अगदी सहज सुटते आणि ह्या सगळ्या सवयी सुटून मनुष्य अत्यंत अशा वातावरणात येतो ज्याला आपण म्हणू शकू की परमेश्वराच्या साम्राज्यात तो उतरतो. त्याच्यावरचं जे चक्र आहे ते आज्ञाचक्राचं आहे. आता मी आपल्याला सांगितलंच आहे की सर्व धर्म जे आहेत ते एकाच झाडावरची फुलं आहेत आणि त्याबद्दल आपण उगीच वाद घालत बसतो की हे माझं फुल आहे ते तुझं फुल आहे. एका शक्तीवर पोचलेली अनेक वेळेला वेगळ्या वेगळ्या लोकांनी या संसारात येऊन हे कार्य केलेलं आहे. जसं मी आपल्याला आता सांगितलं की 10 गुरु आले ते, तसंच हे चक्र जे डोक्यावरती आहे, हे जे आपल्या इथे कुंकू जिथे आम्ही लावतोय ते जे आहे आज्ञाचक्र, त्याच्यावरती महाविष्णूचं स्थान आहे. आता हा महाविष्णू कोण आहे ते जर देवी महात्म्य आपण कोणी वाचलं असेल तरी कळेल. आणि हे म्हणजे ह्याचं जे तत्व आहे ते गणेशाचं तत्व आहे. म्हणजे जर समजा एखाद्या रुपयाचं एक बाजू जर गणेश असला तर दुसऱ्या बाजूला महाविष्णूचं स्थान आहे आणि त्याला महाविष्णूंनी अवतरण एकदाच घेतलेलं आहे आणि ते ख्रिस्ताचं अवतरण आहे. म्हणजे ख्रिस्त हा दुसरा तिसरा कोणी नसून आपला महाविष्णूचा आहे आणि त्याचं जर तुम्ही महाविष्णूचं वाचाल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की तंतोतंत त्याचं सगळं काही त्या महाविष्णू बरोबर आधी तसंच्या तसं वर्णन केलेलं आहे. आणि ख्रिस्त हा ह्याची आई मेरी जी होती ती स्वयं साक्षात राधाच होती. त्या महाविष्णूच्या वर्णनात आहे की राधेने स्वतःच आपला पुत्र तयार केलेला होता आणि वडील त्याचे कृष्ण होते म्हणूनच त्याला ख्रिस्त म्हणतात.
हे कुणालाही तिथे समजलेलं नाही की कृष्णाला ख्रिस्त का म्हणतात. कारण कृषीवरनं कृष्ण शब्द झाला. कृष्णाने कृषी केली आणि त्याचं जे फळ होतं ते ख्रिस्त हे आहे. आणि त्याच्यात हे वर्णन आहे की कृष्णाने आपल्या मुलाला आपला 16वा अधिकार दिलेला आहे. तसंच तो सर्व जगाचा आधार होऊन लोकांना हे दाखवील जे कृष्णाने सांगितलेलं होतं की नैनम छिदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. ते हे दाखवून देईल की ही जी शक्ती आहे ही कशाही तऱ्हेने नष्ट होऊ शकत नाही आणि त्याचं उदाहरण होईल आणि ते आपल्या त्याच्या रेझरेक्शन किंवा पुनरुत्थानात दिसलेलं आहे. तेव्हा ही सगळी मंडळी एकत्र नात्यात असताना आपण उगीचच मध्ये भांडाभांडी करतो कारण आपल्याला त्यांचं नातं जुळलेलं नाही. ते रिअलायझेशन नंतर सगळ्यांना कळतं आणि त्याच्यानंतर आपण प्रत्येक व्यक्तीचा कसा उपयोग करायचा ते समजून घेतो आणि त्या एकंदर मदतीमुळे आपल्याला सुद्धा ती सर्वव्यापी शक्ती इतकी मदत करते की आपण सुद्धा त्या लहान लहान शूद्र जे काही आपण आजपर्यंत शिकलेले आहोत आणि ज्या शूद्र कल्पना की आम्ही हिंदू ब्राह्मण ख्रिश्चन वगैरे वगैरे अशा ज्या आपल्या शूद्र भावना आहेत त्या मिटून आपण जागतिक मानव होऊन जातो. त्याच्यावर जे चक्र आहे त्याला सहस्राराचं चक्र आहे. हेच चक्र जेव्हा कुंडलिनी छेदते, जेव्हा ब्रह्मरंध्रातनं ही कुंडलिनी छेदून जाते तेव्हाच मनुष्य पार झाला असं म्हणतात. त्याला ख्रिस्तानी बॅप्टिझम म्हटलेलं आहे, मोहम्मदानी पीर होणं म्हटलेलं आहे. सगळ्या धर्मामध्ये सांगितलं की तुमचा पुनर्जन्म झाला पाहिजे, तुमचा द्विज झाला पाहिजे. आता ह्या बाबतीत ते फार गोंधळ झालेला आहे. द्विज म्हणजे जन्मत नाही, त्याचा पुनर्जन्म होईल तेव्हाच त्याला द्विज म्हटलं पाहिजे. आता आपल्याकडे ब्राह्मण म्हटला म्हणजे कुणी आपण नोकरीवर ठेवू शकतो, वाटेल ते करू शकतो. आता हे ब्राह्मणत्व काय आहे ते मात्र त्यांच्यात नाही. जे जन्मतात ते ब्राह्मण नाही, ज्यांचा पुनर्जन्म होतो तेच खरे ब्राह्मण आहेत. आणि ह्या दृष्टीने पाहिलं तर आपण चोखामळ्यांना पण ब्राह्मण म्हणू शकतो आणि पुष्कळ ब्राह्मणांना शूद्र म्हणू शकतो, अशी स्थिती आहे. आता परवा आम्ही पुण्याला प्रोग्रामला होतो तर तिथे एका ब्राह्मण सभेमध्ये आमचा प्रोग्राम होता. तर त्यांनी लगेच त्यांना कळलं की माताजी काही ब्राह्मण नाही. तर त्यांनी सांगितलं की माताजींना काही आम्ही प्रोग्राम करू देणार नाही वगैरे. तर त्यांनी सांगितलं बघा माताजींच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्ही जर असं केलं तर पेपरात येईल की तुम्ही ब्राह्मणेतर हा काहीतरी वाद काढला तर तुमचीच बदनामी होईल. तर म्हणे बरं आता काय केल्यासरशी होऊ देत, आता काय करता पेपरातच दिल्यामुळे म्हणून कसं तरी त्यांनी हे मान्य केल्यावर मला काही या लोकांनी सांगितलं नाही, म्हणजे आतल्या गोष्टी काही सांगत नाहीत. तेव्हा मी जाऊन उभे झाले आणि मी आपलं सहज बोलता बोलता म्हटलं की अहो तुमच्यात कुणी ब्राह्मण असले तर माझ्यासमोर या, पट्टीचे असायला पाहिजेत. तर 3-4 येऊन खरंच उभे झाले, म्हणजे आम्ही आहोत ब्राह्मण. म्हटलं असं का, मग आता माझ्याकडे असे हात करा. तर असे व्हायला लागले. म्हटलं हे काय होतंय तुमचं? म्हणजे माताजी तुम्ही शक्ती आहात म्हणून आम्ही हलतोय. अहो म्हटलं आम्ही शक्ती आहोत हे कबूल आहे मला, पण तुम्ही का हलता, बाकी कुणी हलत नाही. पण हे दोघं हलतात. म्हटलं विचारा कुठून आले. ते पागलखान्यातनं ठाण्यावरून आणलेले 2 माणसं होते. म्हटलं हे बघा, त्या स्वतःबद्दल नसता अभिमान करून घेणं आम्ही हे आम्ही ते असं म्हणून होत नाही, व्हायला पाहिजे, हे घटित झालं पाहिजे. आणि असे जे खोटे लोक असतात त्यांनी नेहमी संतांना छळून काढलाय. तुम्हाला माहिती आहे की ज्ञानेश्वरांना किती ह्या लोकांनी छळलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या इथे शिर्डीला सुद्धा साईनाथांना ह्या लोकांनी छळलेलं आहे. कुठेही सोडलेलं नाही. इतकंच नाही पण शंकराचार्यांना, आदिशंकराचार्य जेव्हा आपली आई वारली म्हणून घरी गेले, आणखीन त्यांनी सांगितलं तिचा दाह संस्कार मला करायचा. त्याने सांगितलं तू करू शकत नाही, तू संन्याशीस. आणि कोणीही त्यांच्या त्या दाह संस्काराला आले नाहीत. तेव्हा कालडी गावामध्ये त्यांनी स्वतःचं झाड पाडून घेतलं आणि केळाचं झाडावर आग लावून त्यांनी आपल्या आईचा दाह संस्कार केला आणि शापित केला संबंध त्या केरळाला की तुम्ही लोक आपल्या घरासमोरच दाह संस्कार कराल किंवा इथेच आपली प्रेतं गाडाल. आणि आज सुद्धा तसंच तिथे होऊन राहिलं. अशा रीतीने या सर्व अनधिकार लोकांनी सगळ्या संत साधूंचा फार अपमान केलेला. आपल्याच देशात नाही, प्रत्येक देशात हे झालं. इव्हन मोहम्मद साहेबांच्या वेळेला जर तुम्ही पाहिलं तर मोहम्मद साहेबांना इतका त्रास दिलेला आहे आणि त्यांचा इतका छळ केलेला आहे की त्याचं जर वर्णन केलं तर कधी वाटतं की ज्ञानेश्वरांना तरी एवढा छळ नाही केला जितका त्या मोहम्मद साहेबांचा आणि त्यांच्या फॅमिलीचा झालेला. म्हणजे सगळ्यांना गारद करून टाकलं. हे असे संतांचे छळणारे लोक आज सुद्धा सगळ्या अधिकार पदावर बसून आम्ही फार धर्मात्मे, आम्ही दंडे संन्यासी आणि आम्ही बंडे संन्यासी आणि आम्ही भोंदू संन्यासी बनून फिरत आहे. अशा लोकांना मुळीच बी घालू नये. आमच्या सहयोगामध्ये फार मोठी क्रांती घडते आणि ती म्हणजे धर्माचं खरं स्वरूप उभं झाल्यामुळे, धर्म पूर्णपणे स्थापन झाल्यामुळे त्यांच्या लक्षात हे येत आहे की हे फालतूचे जे पांडोबे बसून आपल्याला नसते लुटत असतात त्यांना ह्यापुढे काही आम्ही बी घालणार नाही. परंपरा म्हणजे मूर्ख बनण्याची परंपरा काही कामाची नाही. ज्या परंपरेने मनुष्य सुज्ञ बनत जातो आणि वरच्या पातळीवर येत जातो आणि खरोखरच अध्यात्मामध्ये ज्याला
आलोकित होता येतं, तीच खरी परंपरा मानली पाहिजे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आजपर्यंत कोणत्याही संताला ह्या लोकांनी जीव दिलं नाही. सर्वसामान्य माणसाने जर त्याने उचलून धरलं, ख्रिस्ताला सुद्धा त्यांनी क्रुसावर घातलं, सर्वसामान्य माणसाने त्याची ओळख करून घेतली, तरी सुद्धा ह्या अशा लोकांनी कधीही त्यांना मान्य केलेलं नाही. आमच्यावरही पुष्कळ लोकांचा दाहत आहे, पण आम्ही जरा दुसऱ्याच पद्धतीत आहोत, तेव्हा आमच्यावर काही चालणार नाही त्यांचं. परवा असंच झालं, एकाच्या प्रोग्रामला एक गृहस्थ एक बाई घेऊन आले. आणखीन ती बाई म्हणजे तिला मिरगीचा रोग येत होता, आणि असे काही रोग असले की मी सांगते त्यांना जरा मला विचारून आणत जा, कारण माझ्याबरोबर भूताटके लोक जे असतात ते असे हलू लागतात, या मिरग्यावाल्यांना अशा झटके येतात. तर मी म्हटले मला विचारल्याशिवाय काय तुम्ही आणत नका जाऊ. तर तिला परत मिरगीचा झटका आल्यावर मी म्हटलं की तुम्ही कशाला गुन्हाला मला न सांगता, मला सांगितलं असतं तर मी लक्ष ठेवलं असतं. आता आला की नाही तिला मिरगीचा झटका, आणि बोलताना एक नसता व्यक्ती आला, तर ते उठून आपलं राजकारण सुरू केलं त्यांनी की अहो आम्ही असे ब्राह्मण आहोत, आम्ही अमुक आहोत, आम्ही तिथले पुजारी आहोत, तुम्ही संत साधूंनी तर सेवाच केली पाहिजे आणि काय असंच केलं पाहिजे. म्हटलं असं का, आणि तुमचे जोडेही खाल्ले पाहिजेत. म्हटलं चालते तेव्हा इथनं, तरी जायला तयार नाही. म्हटलं खबरदार परत तुम्ही इथे आलात तर. आणि प्रत्येक वेळा संतांच्यावरती एवढी जबरदस्ती झाली, आता एकही आम्ही चालू देणार नाही. म्हटलं झालं तेवढं फार झालं, तेव्हा मग उठून ते निघून गेले. अशा रीतीने म्हणजे ह्या लोकांनी इतकंच नाही की छळवरून अरेरावी की संतांनी छळलंच पाहिजे, आम्ही 2 थोबाडा दिले तरी 10 थोबाडा त्यांनी खाल्लेच पाहिजे, कारण आम्ही फार शहाणे आणि धर्मात्मा लोक. अशा रीतीने संतांवरती सुद्धा आम्ही इतका अन्याय केला, पण तरी सर्वसाधारण जनता हे बघत राहिली आणि त्यांनी विरोधही केला, त्याच्याबद्दल त्यांचा छळही झाला आहे. पण तरीसुद्धा सर्वसामान्य जनतेने मात्र नेहमी संताला ओळखलं आहे आणि संतांची पूजा केली आहे. आणि म्हणूनच आमचं कार्य सर्व आपल्यासारख्या हळुवारपणे डोळे उघडूयात, श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि बंधन घेऊयात. ध्यान में सब लीन हो जाओ, ध्यान में सब लीन हो जाओ. शांति शांति शांति. रे रे ना रे 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 ना रे ना ना Yeah.
जय श्री माता